आज तुला फक्त उचलले याच्यानंतर जीवे मारून टाकू बोलशील तर, आणि प्रॉपर्टीचे व्यवहार खरेदी विक्री बंद कर, अशा प्रकारची मला धमकी देण्यात आलेली. मी गॅरेजवर माझ्या गाडीचं काम करत बसलो होतो. त्यावेळेला अचानक काही लोक आले. त्यांनी मला जबरदस्तीने ओढून नेलं, गाडीत बसवलं आणि मला नंतर त्यांनी 1 तासभरानंतर त्यांनी मला सोडून दिलं. तुम्ही कशामुळे तक्रार दिली आहे? तुम्ही नेमकं कुणाविरोधात तक्रार दिली आणि काय तक्रार दिली? मला माहीतच नाही की ॲक्च्युली कोण होतं. फक्त त्यांनी मला वेगवेगळ्या स्वरूपाच्या धमक्या दिल्या आणि त्यांनी मला राजकीय नेत्यांबद्दल बोलण्यास तंबी दिली. आज तुला फक्त उचलले याच्यानंतर जीवे मारून टाकू बोलशील तर, आणि प्रॉपर्टीचे व्यवहार खरेदी विक्री बंद कर, अशा प्रकारची मला धमकी देण्यात आलेली. तुम्हाला कुणावर शंका आहे, म्हणजे कुठल्या राजकीय पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल? आता मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा शहर प्रमुख आहे आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार झाला. आता काय खरी परिस्थिती आहे मला माहिती नाही, पोलीस तपास करतील. आणि खरं तर मी पोलीस प्रशासनाचा आभार मानतो की ज्या तत्परतेने पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरल्यामुळे मी आज जिवंत आहे. बाकी बाळासाहेबांचा आशीर्वाद, माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद, मी आज तुमच्यासमोर जिवंत आहे. बस.